आणि सर्व चतुर्षेमीची रखवाली धरून खेळ पालखी बघायला कॅमेरा झाला चालू की डायरेक्ट पोस्ट सुरू. माझा टर्न आहे, मी तुझं खेळला दीदी. नमस्कार मंडळी, मी ओमकार सावी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी आलो आहे गावी शिमग्याला. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी शिमगा साजरी करायला गावाला आलो आहे, कारण का गावाला होळी आणि शिमगा साजरी करायची जी मजा असते ती काही वेगळी असते. इकडे जरा प्रथा, आपल्या रूढी परंपरा थोड्या वेगळ्या असतात आणि आपल्या माणसांसोबत होळी सेलिब्रेट करायला एक वेगळाच आनंद असतो गावाला. तर बरेच सारे चाकरमणी होळीला गावी येतात, तर मी सुद्धा आलो आहे. तर होळीचा ब्लॉग आहे आणि थोडंफार होळीला, ॲक्च्युली होळी उद्या आहे पण हा व्हिडिओ मी आदल्या दिवशी शूट करतो आहे. थोडंफार गावाला आलो आहे तर परिसर वगैरे फिरतो आहे. जसं की तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूचा परिसर. फायनली आपण कोकणात आलो आहे आणि आता कसं मे महिना सुरू होईल, तर मे महिन्यात आपण कसली वाट बघतो ते मी तुम्हाला दाखवतो. मे महिन्यात वाट बघतो आपण हापूस आंब्याची. तर जसं की तुम्ही बघू शकता गावाला बऱ्यापैकी आमच्या इथे हापूस म्हणजे कैरी झाली आहे तयार. जसं की तुम्ही बघितलं बऱ्या प्रकारे आंबे इकडे तयार झालेले आहेत. तर मे महिन्यात आम्हाला आंबे खायला मिळतीलच, फक्त देवाने कृपा करावी की पाऊस नको पडू दे. तर मस्त वाटते. आताच कालच आलो आहे आम्ही, ॲक्च्युली फ्रेश वगैरे झालो आहे. तर आता आम्ही काकड होळी पेटवतो आहे. ही तयार केली आहे काकड होळी आम्ही आमच्या घराच्या जवळ, आणि आता याला आम्ही पेटवणार आहे. तर आमच्या गावाला म्हणजे कोकणात बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की म्हणजे काकड होळ्या करतात. म्हणजे प्रत्येक होळी येईपर्यंत प्रत्येक दिवशी एक एक असा छोटीशी होळी तयार करून तिला पेटवायचं असतं. तर आता ही शेवटची काकड होळी आम्ही तयार केली आहे आणि आता आम्ही हिला पेटवणार आहोत. झाली झाली एक्स्ट्रा लावली थांबा. हां एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे, वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ वाहून तुला खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलंय खंदेरी डोंगर बनाविला. तर अशा प्रकारे आमची काकड आरती बोलते सॉरी काकड होळी चालून झाली आहे. मस्तपैकी झाली आहे आणि आता उद्या मेन होळी आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आता ही आमच्या घरगुती आम्ही वाडीत केली आहे सगळ्यांनी एकत्र मिळून, मजा येते. इकडे आपण पाणी उपसू नको. चप्पल घाल ना. तर मित्रांनो, आता सकाळी सकाळी उठलो आहे मी आणि आता आमच्या काजूच्या बागेत जातो आहे. काजूची आम्ही इथे थोडीशी बाग केली, थोडेफार काजू लावून ते जरा बघूया कसे झालेत. आता तरी बरेच चांगले झालेत, मोठे झालेत जरा. हां हे आम्ही माड लावलेले एवढे एवढीशे होते छोटे छोटे. आता बघा यांची हाईट केवढी मोठी झाली. लावून ठेवायचं इथे एखाद दुसरं आठवण करा. तिकडे 2 जागा विकत आहेत. जागाची भरती झाली आहे. जागामध्ये लावायचं काय म्हणते तिथे खाली 2 आहेत.
तिची याच्या खालची पण जागा आहे तिथं ती वरची पण होणार. लिंबू इथे होणार नाही पण होईल का? होईल का? निशांकडे आपले हिरवेवाले हिरवेवाले होतात ना. एक झाड घ्यायचं लिंबूचं. एवढं मग चल लिंबू पण आणूया एक लिंबू लावून टाकू. लिंबू लावूया मग एक त्यापेक्षा. लिंबू नाही ते पण आणायचे आणि लिंबू पण आणायचं. 2 काजू 1 लिंबू वगैरे थंडगार ॲटमॉस्फिअर आहे. शेवटी कोकणात आल्यावर असं गरमी वगैरे असं काही जाणवतच नाही. अजूनसुद्धा इथे झाडांचं हिरवगार आपल्याला असं बघायला मिळतं. उन्हाळ्याचं कसं आपलं माइंडसेट असतं की सगळं सुकलेलं असेल वगैरे, पण आमच्याकडे असं ना, आमच्याकडे सगळं असं अजून ग्रीनरी आहे थोडीफार. म्हणजे मजा येते. सकाळी सकाळी उठलो आता बागेत असे राऊंड मारतो आहे, झाडांना बघतो आहे किती मोठे झालेत वगैरे वगैरे. नंतर मग आंघोळ करू आणि मग आपल्या दिवसाला सुरुवात करू. तर आता आम्ही आलो आहे अभिदादाच्या घरी, जे की आडीत आहे. तर इकडे सुद्धा काही पाहुणे म्हणजे आले मुंबईवरून, त्यांना सुद्धा भेटूया. पालखी बघायला. कॅमेरा झाला चालू की डायरेक्ट पोस्ट सुरू. फोटो टाकते. मोर चांगला आलाय हा आंब्याला. माझा टर्निंग तुझं खेळला दीदी. नमस्कार म्हणजे आता आपण चाललो आहे आपल्या चंडिका मंदिरात. तिकडे देवीला रोपं लावतात, तर ते सुद्धा आपण बघूया जाऊन. कारण का आता कसं होळीचं प्रिपरेशन सुरू आहे, तर मंदिरात देवीला रोपं लावण्याचा कार्यक्रम असतो. सगळे गावकरी जमतात आणि पालखीमध्ये देवीला बसवतात. तर ते सगळं आपण बघूया. आताच पटकन जाऊया आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात. आपल्या घाटीत तर मित्रांनो आता आपण चाललो आहे सानेवर, जिकडे की आमच्या पूर्ण गावाची होळी पेटवली जाते. माड जो रात्री आपण काढला होता तो उभा केला जातो. तर त्या ठिकाणाला सानेवर असं म्हणतात. तर आपण सगळे गावकरी सानेवर जाणार आणि होळीला पेटवणार आणि तिकडे सण साजरा करणार मोठा. तर आता आपण पटापट जाऊया सानेवर. आणि तर म्हणजे आता आम्ही चाललो आहे होळीला, जिकडे सानेवर आमच्या इथे होळी पेटवतात. सगळं गाव जमतं. तर आता आम्ही मस्तपैकी रेडी होऊन जातो आहे त्या लोकेशनवर आणि तिकडे जाऊन बघूया मजा शिमग्याची. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. मान मानकरी गावकर गुरव सर्व चतुर्शला सभा झालेली आहे. तुझ्या नावाचा आता होम व्हायचा आहे. तू आता देवलातून बाहेर पडलेली आहे. तुझ्या नावाचा शेंडा उभा राहिलेला आहे. आता तुला इथं रोखणारे ठेवलेला आहे. कशासाठी गावामध्ये संपूरच्या बऱ्याचशा आंब्याच्या काजूच्या अनेक चोऱ्या होतात आहे. जो कोण चोर असेल त्याला वर्षाच्या आधी तर साधीवर घेऊन यायचा आहे. एक वाटा समजून घे. तिथल्या जागेवरली संवाद घाल. हा जलाशय संवाद घाल. प्रत्येकाच्या कुलगती संवाद घाल. त्या भूत
वरती शपथ घाल, त्या इथल्या दिवशी शपथ घाल, त्या महापूजेची शपथ घाल, तू 5 करत शपथ घे, त्या सीमा मार्गाची शपथ घाल आणि जो कोण चोर असेल त्याला वर्षाचा हात इथं देवलामध्ये आणून आणि हा नारायणाचा पावन करून घे आणि सर्व चतुर्षेमीची रक्तवाली धरून घे. एक नारळ दिलाय दर्या देवाला रे, एक नारळ दिलाय दर्या देवाला, वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे, वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ वाहून तुला खंदेरी डोंगर बनाविला, येताले देवा तुला मी पाहिलंय खंदेरी डोंगर बनाविला. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. तर आता आम्ही काढतोय काजू, त्याला जाम बोलतात ॲक्च्युली, व्हाईटवाला. तर हे सुद्धा मे महिन्यापर्यंत पिकतं. आता आम्ही हे जमवतोय आणि इकडे बघा किती लागले, फुल घट आहे एकदम घट. बस जाम व्हाईट. तर आता बरेच आपण जाम काढले आणि ही बघा चोर जाम पूर्ण हिच्या हातात 1 पिशवी आहे, 2 पिशव्या आहेत, खिशे आहेत, तिथे 2 पिशवे भरलेले आहेत आणि तरी पण तिला अजून पाहिजे. आणि हा भाई इथेच चालू झालेला आहे आणि मागे अजून 1 पिशवी आपली ही वाली. तर कदाचित आपण आता दुकानच टाकू असं वाटतंय, पण ठीक आहे. आता आम्ही सध्या आनंद घेतोय जामचा. तर हाच होता मित्र आजचा आपला व्हिडिओ. गावाला आपला शिमगा म्हणजे होळी साजरी करायचा एक आनंद वेगळा असतो. सहकुटुंब सहपरिवार सगळे मुंबईकर आपले चाकरमणी गावाला येतात सण साजरा करायला आणि एक वेगळा कल्चर असतो गावाला, तो सुद्धा आपल्याला इकडे अनुभवायला मिळतो. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही होळीला इकडे आलो आणि आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करू. तर बरं वाटलं, 4 दिवस होतो गावाला, खूप छान वाटलं. थोडा आजूबाजूचा परिसर पण फिरलो. एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळं कॉन्टेंट घेतलं. चला आता भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.